हाय गाईज, मी कपिल. मी आता जिलेबी हा सिनेमा बघितला आहे आणि जसं जिलेबी गोल गोल असते ना, तसा सिनेमा पण गोल 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 फिरवला आहे. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही या सिनेमात तर्क लावू शकत नाहीये की नेमका गुन्हेगार कोण. या सिनेमातलं सगळ्यात मोठं सरप्राईज पॅकेज असणारे स्वप्नील जोशी, सुपरस्टार स्वप्नील जोशी. म्हणजे स्वप्नील जोशीला फर्स्ट टाइम ॲज अ सुपरस्टार प्रेझेंट केलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने स्वप्नीलला सिनेमात प्रेझेंट केले ना, भन्नाट म्हणजे एक सुपरस्टारवाला एक ॲटिट्यूड असतो ना, तो या सिनेमात स्वप्नीलचा दिसला आहे. म्हणजे हा सिनेमा म्हणजे तर स्वप्नील जोशी शो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रसाद ओकने पण जबरदस्त काम केलं आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स थोडासा कमी होता, पण जेवढा होता त्यात त्याने पडदा व्यापला आहे. म्हणजे स्वप्नीलची त्याची जुगलबंदी खरोखर बघण्यासारखी आहे. शिवानी सुर्वे संपूर्ण सिनेमात गोड दिसली आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तिच्याकडे बघत राहावं असं वाटतं की तिचा वावर पडद्यावर अजून हवा होता. आणि तिच्या कॅरेक्टरला ज्या पद्धतीने ट्विस्ट दिलाय ना, जबरदस्त. म्हणजे मला असं राहून वाटतं की शिवानीने अजून जास्त सिनेमे करायला हवे. तिला जास्तीत जास्त आम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल. प्रणव रावणाने त्याचं कॅरेक्टर पण उत्तम आहे. पर्ण पेठे तिचं कॅरेक्टरला मला थोडंसं कन्फ्युजिंग वाटलं, पण तिने पण तिच्या वाट्याला आलेली भूमिका चोख बजावली आहे. आणि शेवटी फायनली कॅप्टन ऑफ द शिप नितीन कांबळे या माणसाने जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यात उतरवलं आहे. म्हणजे आपण हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू सिनेमा म्हणतो, पण जिलेबी पण त्याच पठडीतला आहे. सिनेमा उत्तम झाला आहे, भव्य, टेक्निकली स्ट्रॉंग आहे, कॅमेरावर्क उत्तम आहे, बॅकग्राऊंड म्युझिक जबरदस्त आहे. सिनेमात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सिनेमाचं इंटरव्हल ब्लॉक जबरदस्त. म्हणजे मराठी सिनेमातला आतापर्यंतचा मी बघितलेला हा वन ऑफ द बेस्ट इंटरव्हल ब्लॉक होता असं मला म्हणता येईल. खूप उत्तम पद्धतीने तो डिझाईन करण्यात आला होता. इंटरव्हलपर्यंत सिनेमा खूप जबरदस्त झाला आहे. ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. इंटरव्हल नंतर पण बरेच धक्का तंत्राचा वापर करण्यात आला आहे, पण कुठेतरी वाटतं की काहीतरी गोष्टी मिसिंग होत्या. जसं की प्रसादचं कॅरेक्टर ते म्हणजे शेवटी खटकन संपवलं आहे. शेवट पण ट्विस्ट चांगला आहे, पण तो अजून चांगला होऊ शकला असता. त्यामुळे थोडंसं अजून स्क्रिप्ट टाईट ठेवली असती. थोडंसं धक्कातंत्राचा वापरवर भर देण्यापेक्षा अजून थोडंसं स्क्रिप्ट टाईट ठेवली असती तर सिनेमा अजून उत्तम झाला असता. पण हा सिनेमा वन टाईम वॉच आहे, तुम्ही सगळ्यांनी बघा. आपण हिंदीत अब्बास मस्तान स्टाईल सिनेमे बघितले, रेस फ्रँचायसी असेल किंवा अजून त्यांचे सिनेमे असतील, अशा पद्धतीने धक्कातंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. तसंच जिलेबीत करण्यात आला आहे. मला वाटतं की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा आहे. मराठी सिनेमा ग्रँजर हवा असं आपलं म्हणणं असतं, तर ही जिलेबी खरोखर गोड झालेली आहे. वन टाईम वॉच सिनेमा आहेत. इंटरव्हल नंतर काही गोष्टी विस्कळीत वाटतात, काही ठिकाणी थोडंसं रटाळ झालेलं वाटतं, पण तरीसुद्धा हा सिनेमा ग्रिपिंग आहे. स्टार्ट टू एंड त्याची पकड सोडत नाही. आणि जसं म्हटलं, सिनेमातलं सगळ्यात मोठं सरप्राईज पॅकेज असणारे स्वप्नील जोशी, द स्वप्नील जोशी शो. या सिनेमाला मी 3.5 स्टार. एकदा जा, ही जिलेबी बघा, तुम्हाला नक्कीच गोड वाटेल. थँक्यू सो मच.